सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सख्खे पुतणे आज शरद पवारांच्या भेटीला आलेले होते आणि ते राष्ट्रवादीत शरद पवारांच्या प्रवेश देखील करणार आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। नेमकं काय कारण आहेत, का वाटतं तुम्हाला की शरद पवारांची साथ दिली पाहिजे? रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव करण्यासाठीच केवळ त्यांना साथ देणं गरजेचं आहे। खासदार निंबाळकरांचा कार्यक्रम केला पाहिजे। आता जनता कंटाळी आहे त्यांच्या कारकिर्दीला आणि त्यात मोदी शहा यांची हिटलरशाही हुकुमशाही जी चालू आहे त्याला बंदोबस्त करणारा घालणारा एकच नेता महाराष्ट्रात आहे, पवार साहेब। त्यामुळे आम्ही पवार साहेबांच्या सोबत जाण्याचा इच्छा होतो। कधी प्रवेश ठरलाय, काय नेमकं ठरलंय आणि तुम्हाला काय आश्वासन दिलंय? सांगोल्यातून लढण्याचं आश्वासन दिलंय की काय आणखी काय? निवडणूक लढण्याचं आश्वासन नाही आम्ही घेत। आम्हाला फक्त काय करायचं आहे, पवार साहेबांची ताकद जी आहे माढा लोकसभा मतदारसंघात ती दाखवून द्यायची। आश्वासनासाठी आम्ही कुठल्या आलेलो नाही, इथं कुठल्या आश्वासनाला बळी पडत नाही। बापूंना आव्हान तुमच्या मार्फतच होईल असं वाटत नाही का? कारण का बापू आता शिवसेनेचं काम करतायत, शिंदे गटामध्ये आहेत, तुम्ही आता शरद पवारांकडे जाताय, तुमचं आव्हान तुम्ही त्यांना देता असं वाटत नाही? आव्हान नाही, आम्ही आव्हान देत नाही। आमचे चुलते आहेत ते, आमचे राजकारणातलं मार्गदर्शक आहेत ते, त्यांना आव्हान द्यायचा विषय नाही। उलट आम्ही त्यांना सांगतो की आज आपल्याला त्यावेळेस गरज होती, तुम्ही गुवाहाटीला गेला, शिंदे गटात गेला, आज मोदीचं साम्राज्य उखडून टाकायचं असेल तर आपल्याला पवार साहेबांसोबतच राहावं लागेल। बापू तर मोदींचं कौतुक करतायत स्टेजवरून, मोदींचा उदो करतायत, मोदी आले पाहिजे म्हणतात, तुम्ही पुतणे आहात, तुम्ही म्हणतात की मोदींचा पराभव झाला पाहिजे। मीडिया सध्या त्यांनी काबीज केलाय, त्यामुळे अशाच बाईट्स तिथे मीडियामध्ये येत राहतात। त्यांचं पर्सनली बोलणं आमचं बऱ्याच वेळा होतं, त्यावेळेस आम्हाला माहित असतं त्यांच्या मोदीबद्दलचे त्यांचे आतून बापूंना मोदींचा विरोध आहे। फार शिंदे गटात बापू गेलेत। बापूंना जर मोदी प्रेम असतं तर बापू भाजपमध्ये गेले असते। बापूंनी शिंदे गटातच राहणं पसंत केलं आणि उद्याची विधानसभा ती शिंदे गटामार्फत लढवतील। तुम्हाला मग विरोधात काम करायला लागेल शिंदे गटामध्ये बापू हे केलं तर? त्याला पर्याय नाही। ज्या त्या ठिकाणी आले सगळेजण सोबत, तर सगळ्यांसोबत घेऊन सोबत म्हणजे बापूंना आव्हान करताय तुम्ही पवार साहेबांसोबत येण्याचं? पवार साहेबांसोबत राहिलं तर चांगलं होईल, त्यांचं राजकीय कारकिर्दीत अजून त्यांचा चांगली होईल। तुम्ही त्यांना भेटून सल्ला देणार आहे का की माध्यमातून केवळ की भेटून? आता आमची गेल्यावर भेट होईलच, घरी गेल्यावर त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष भेटून बोलू। त्यांनाही सांगेन आम्ही की आमचा पवार साहेबांच्या गटामध्ये प्रवेश करण्याचा माणूस आहे आणि आम्ही तो पवार साहेबांना बोलूनही दाखवून आलोय। पवार साहेबांनी काय सांगितलं आता भेटीमध्ये? पुढच्या आठवड्यात आपण एक सांगोल्यात कार्यक्रम घेऊन तिथं पक्षप्रवेश करायचा कार्यक्रम करू। मग त्यासाठी काही गोष्टींची माहिती घ्यायला सांगितली आहे, त्या माहिती घेऊन आम्ही पोहोचू साहेबांपर्यंत। माढ्यामधून पवारांकडून तुतारी या चिन्हावरती जानकरांचं नाव जे आहे ते अग्रेसर आहे, मोहिते पाटील देखील आहेत। कोणाला तिकीट दिल्यानंतर फायदा होईल, कोणाचं काम करायला तुम्हाला सुसह्य जाईल? माढ्यातूनही 2 उमेदवार इच्छुक आहेत। माळशिरसचा एक मोहिते पाटलांचा गट इच्छुक आहे, सांगोल्यातून देशमुखांचा एक गट इच्छुक आहे, फलटण मधूनही 2 उमेदवार इच्छुक आहेत असं पवार साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर ते सर्वे करून घेतील सगळा, त्यानंतर उमेदवार जो कोणी देतील पवार साहेब त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचं काम आम्ही करू। काम करणार प्रामाणिकपणे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते संग्रामसिंग पाटील प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा प्रवेश देखील निश्चित झालेला आहे। तर शहाजी बापू पाटील यांना देखील ते आव्हान करतायत की पवारांसोबत आपण गेलं पाहिजे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।